हाय. घरामध्ये असणारी एकूण मुलांची संख्या किंवा भावंड म्हणून आपला कितवा नंबर आहे, आपण घरात किती भावंड आहोत, याचा आपल्या व्यक्तिमत्वाशी काही संबंध असतो का? किंवा आपल्या स्वभावाशी काही संबंध असतो का? तर हो, असतो. डेफिनेटली असतो. तो कसा, याबद्दलच आजचा व्हिडिओ. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वीच्या काळी जितकी भावंड घरामध्ये असायची ती संख्या डेफिनेटली आता आपल्याला कमी झालेली दिसते. घरात मुलांची संख्या त्या मानाने कमी असते. पूर्वी 6-7 भावंड घरात सहज असायची. आता ती 1 किंवा 2 यावर आली आहेत किंवा कधी-कधी 1 पण, असं आपण आत्ता म्हणू शकतो. पण ज्यांना पूर्वी अशी भावंडं आहेत किंवा ज्यांनी खूप भावंडांमध्ये राहिलेली मुलं आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व किंवा असं एकटं वाढणाऱ्यांचं व्यक्तिमत्व, याच्यात तुम्हाला खूप डिफरन्सेस दिसतील. आणि याचं कारण मुख्य काय असतं, तर यासाठीच आजचा व्हिडिओ. बघा, एक साधं लॉजिकल उदाहरण बघू की जिथे आई-वडिलांना आपल्या मुलांकडे नीट लक्ष देता येणं शक्य आहे. मग त्या त्यांच्या मानसिक गरजा असतील, त्यांच्या फिजिकल नीड्स असतील, त्यांना खाऊ-पिऊ घालणं असेल, त्यांची काळजी घेणं असेल, हे अगदी लॉजिकली जितकी कमी मुलं असतील तेवढं आई-वडिलांना हे सगळं देता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे त्या मुलांची वाढ अगदी हेल्दी होणं हे अगदी शक्य आहे. व्हेअरॲज जेव्हा भावंड जास्त आहेत, तर तेव्हा सगळ्यांकडे एकसारखं लक्ष देणं फिजिकली, मेंटली त्या आईवडिलांना खरंच शक्य नाही. आणि उलट जितकी मुलं वाढतात तेवढं पैसाही जास्त आणायला हवा, काम जास्त करायला हवं, आणि अशा याच्यात मुलांकडे दुर्लक्ष होणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. पण हे लॉजिकली झालं, पण ह्याचे एक माणूस म्हणून आपल्या स्वभावावर फार मोठे इम्पॅक्ट्स असतात. आणि हे दुर्दैवाने खूप उशिरा लक्षात येतं हे सगळं, जे कॉम्प्लेक्स असं गणित येते. ज्या भावंडांमध्ये तुम्ही बघाल तर जास्त भावंडं असतील तर त्यांच्यात कधीच एकसारखे रिलेशन नसतात, एकसारखे संबंध नसतात. त्यातसुद्धा खूप ग्रुपिझम असतं. जसं आपण इतर शाळेमध्ये मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्समध्ये जसं बघतो ग्रुपिझम, असं सेम भावंडांमध्ये पण असतं. फक्त कसं आहे ना, आपली संस्कृती अशी की याबद्दल जास्त बोललं जात नाही. पण घराघरांमध्ये प्रत्येकाने हे बघितलेलं असतं. आणि मी हे म्हणल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला हे आठवेल की 2 भाऊ जवळचे आहेत किंवा एखादी बहीण भाऊ जवळचे, एखादं भावंड अगदी बाजूला राहिलेलं असतं पहिल्यापासनं. आणि असं होण्याचे अनेक कारणं आहेत. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक भावंड जेव्हा जास्त असतात तेव्हा आई-वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी त्यांची सगळी धडपड चाललेली असते. म्हणजे अगदी लहान असताना मी म्हणते. आणि मग ते लक्ष ग्रॅब करण्यासाठी, आईवडिलांचं लक्ष मिळवण्यासाठी मग काहीतरी त्यांना खुश होईल अशा काही गोष्टी करणं आणि त्याच्यातनं आपल्याकडे लक्ष वळवून घेणं, किंवा मग आईला मदत करणं खूप आणि लक्ष वेधून घेणं, किंवा आई-वडील जे सांगतायत ते होला हो करणं, अशा अनेक गोष्टी करून मुलं आपल्या आईवडिलांचं लक्ष आपल्याकडे जाईल आणि आपण त्यांचे लाडके बनू असा प्रयत्न करत असतात. असा प्रयत्न करत असताना ती मुलं लाडकी होतात, पण जी मुलं आपलं मन व्यक्त करणारी असतात किंवा आरेल हा खारे करणारी ज्याला आपण म्हणू ते असतात. आणि बघा कसं होतं, जेव्हा मुलं जास्ती असतील तेव्हा पुढच्या शेवटच्या मुलापर्यंत आईवडिलांमध्ये आणि मुलामध्ये जनरेशन गॅप इतकी आलेली असते की त्या मुलाचं शाळेत जाणं, त्याचं वाढणं, त्याच्यावर होणारे इतर सगळ्या बाहेरच्या जगाचे इम्पॅक्ट आणि आईवडील ह्यांच्यात खूप अंतर पडलेलं असतं. तर त्यामुळे ते मूल कदाचित रिबेलियस वाटू शकतं, कारण ते व्यक्त करणारं असतं. बरं, भावंडांना कशी घरात वागणूक दिली जाते ह्यातनं सुद्धा इतर भावंडं शिकतात की ज्यांना असं कळतं की आपले आईवडील खूप धाकात ठेवणारे असतील एखादे, तर शेवटचं मूल कदाचित रिबेलियस होऊ शकतं. तर कारण ते पाहत पाहत मोठं झालेलं असतं की हे फार ऐकून घेत आहेत, मला नाही हे ऐकून घ्यायला जमणार किंवा हा अन्याय मी नाही सहन करणार. सो ते रिबेलियस होऊ शकतं. पण आधीची भावंड गरीब बिचारी होऊन जाऊ शकतात. हा त्यांच्या अख्ख्या स्वभावावर पडलेला इम्पॅक्ट आहे. जे आईवडिलांच्या जवळची मुलं असतात त्यांना बरेच वर्षापर्यंत आईवडिलांचं प्रेम मिळत राहतं. आणि त्या मनाने जे डावललं जाणारं मूल असतं ते मग शक्यतो लवकर बाहेरच पडायला बघतं घरातनं. मग जागा वेगळी घेणं, लग्न करणं, परदेशात जायला मिळालं तर तसं जाणं, असे अनेक इम्पॅक्ट त्याच्यावर झालेले असतात. कारण त्यांना ऑलरेडी लेफ्ट आऊट वाटत असतं आईवडिलांपासनं, इतर भावंडांपासनं. खूपशा बायका मला भेटतात, बोलतात जेव्हा, तेव्हा
50शी नंतर त्यांना हे खूप जाणवत असतं की अरे आम्ही 3 बहिणी आहोत, पण त्या दोघींची गट्टी आणि मी एकदम बाजूला पडलेली आहे असं एखाद्या बहिणीला वाटत असतं. किंवा 2 भाऊ असतील आणि त्यांच्यात जर नीट संबंध नसतील तर डेफिनेटली त्यांच्या बायकांना हे खूप झेलावं लागतं आणि मग जो मुलगा लाडका त्याची बायको त्या सासूची लाडकी असते आणि जो मुलगा नाहीच आवडत आहे त्याची बायको पण आवडती नसते. तर म्हणजे हे फक्त आपल्या मुलांपर्यंत राहत नाही, हे सुनांमध्ये, जावयांमध्ये हे दुजाभाव पण सासू सासरे करू शकतात आणि तुम्ही बघाल हे अगदी फार सहज होताना दिसतं. याचं कारण असं आहे की आपल्या मुलांवर एकसारखं प्रेम करायलाच पाहिजे ही आयडियल गोष्ट झाली, पण मोस्ट ऑफ द टाईम आईवडील आयडियल नसतात. सगळे आईवडील म्हणताना असंच म्हणतात की आमचं सगळ्या मुलांवर एकसारखं प्रेम आहे, पण प्रॅक्टिकली असं कधीही नसतं. त्या भावंडांना ॲक्च्युअल खरं काय आहे घरात ते सगळं माहिती असतं आणि असं एकसारखं प्रेम कधीच कोणावर नसतं प्रत्येक भावंडावर. फारच क्वचित अशी उदाहरणं तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला ती घरं ओळखू पण येतील, ज्या घरामध्ये आईवडिलांनी मुलांमध्ये कधीही कंपॅरिझन केलेली नसते, दुजाभाव केलेला नसतो, एक लाडकं एक दोडकं असं केलेलं नसतं. ते आईवडील आणि त्यांची मुलं यांच्यात संबंध मुळात चांगले असतात. शिवाय त्या 2 भावंडांमध्ये पण अतिशय प्रेमाचे संबंध असतात, कारण त्यांना आईवडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी कधीही कॉम्पिटिशन करावी लागलेलीच नसते. आईवडिलांनी ज्यांना आहे तसं स्वीकारून त्यांना खूप प्रेम दिलेलं असतं. पण ही आयडियल उदाहरणं फार थोडी असतात आणि म्हणूनच बोलायला सगळं सोपं असतं, पण ॲक्च्युअली होताना असं घडताना दिसत नाही. तर ज्यांना असं लोकं म्हणतात म्हणून वाटतंय की एकाला 2 भावंडं असावीत, हा विचार म्हणून चांगला आहे. पण आपल्याला 2 भावंडांना एकसारखं प्रेम देता येणार आहे का? तरच आपण आईवडील 2 जणांचे 3 जणांचे व्हायला हवं. हा एक तार्किक विचार आईवडिलांनी खरोखर केला पाहिजे. कारण असं एकसारखं देण्यासाठी तुमची मानसिक, शारीरिक, आर्थिक कपॅसिटी पाहिजे हे सगळं देण्याची. तरच तुम्ही असं आयडियल आईवडील बनू शकता. तर हा विचार डेफिनेटली करायला पाहिजे. तसंच भावंडांच्या बाबतीत मी म्हणेन की पुढे जाऊन खूप वेळेला 40शी नंतर ना माणूस या सगळ्या गोष्टींचे विचार करत असतो की मी एवढा चिडचिडा का झालो आहे किंवा मला फार काही मुलं एकदम अलूफ होतात कारण त्यांच्यात ग्रुपिझम जेव्हा दिसतं भावंडांमध्ये, मग त्यांना असं पुढे जाऊन वाटतं की मी माणूसघाणा का आहे, मला का एवढी माणसं नको आहे. किंवा काही जणांना दुःख होतं की आईवडिलांचा हाच मुलगा लाडका आहे, मी नाही. तर हे जे सगळं पाहत पाहत मोठे झालेले असतात त्याचे परिणाम 40शी नंतर दिसतात स्वभावामध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की आपण एक समज आल्यानंतर आपण शहाणं व्हायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचे तार्किक विचार केले तर आपलं बालपण कसं गेलं, काय काय झालं नेमकं आणि आपल्या स्वभावात काही दोष आलेले असतील ते कशामुळे आलेत, हे सगळा जर विचार केला ना तर कुठेतरी स्वतःला शांत करता आलं पाहिजे की इट्स ओके. सख्खी भावंडं आहेत पण एकमेकात विचारत नसतील, इट्स ओके. ग्रुपिझम होत असेल, इट्स ओके. आता ते सगळं विसरून पुढे जाता आलं पाहिजे आणि समजा संबंध नसतील तरी त्याचा फार विचार न करता आत्ता जे काही लाईफ आहे त्याच्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. आणि तसंच मी म्हणेन की एकुलती एक जरी असतील तरी तुम्हाला जर माणसं जोडता येणार असतील तर तुमचं तसं काहीही नुकसान होतच असं नाही. कारण भावंडं असली म्हणजे सगळं छान आणि भावंडं नसतील तर नाही असं आता काही राहिलेलं नाही आहे. तुम्ही माणसं जोडणाऱ्या असाल मुळातच तर तुम्ही कोणाशीही चांगले संबंध जोडू शकता. तर त्यामुळे त्याचा फार विचार करावा अशी ही गोष्ट नक्कीच नाही आहे आत्ताच्या काळामध्ये. तर हा होता आजचा विषय. कसा वाटला? मी इथेच थांबते.